मुंबईमध्ये काँग्रेस वंचित युतीची घोषणा होण्याची शक्यता. थोड्याच वेळात दोन्ही पक्षांची संयुक्त पत्रकार परिषद. काँग्रेस वंचितला 60 जागा सोडायला तयार असल्याची माहिती. वंचितला प्रस्ताव मान्य होणार का याकडे लक्ष. वसई विरारमध्ये ठाकरेंची युती तुटली. महापालिकेमध्ये उद्धव ठाकरेंचा पक्ष स्वबळावर लढणार, तर बविया आणि मनसे त्याचबरोबर काँग्रेसची आघाडी एकत्रित निवडणुकीला सामोरी जाणार. पुण्याच्या राजकारणात पुन्हा एक नवा ट्विस्ट. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते महाविकास आघाडीसाठी नॉट रिचेबल. काल दुपारपासून कुठलाही संपर्क नाही. दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येण्याची शक्यता पुन्हा बळावली. पुण्यामध्ये शिवसेनेचे रवींद्र धंगेकर वेगळी भूमिका घेण्याच्या तयारीत. मुलगा प्रणव अपक्ष निवडणूक लढवणार असल्याची माहिती. भाजपकडून कोंडी होत असल्यामुळे हालचाली. ठाकरेंमध्ये जागा वाटपाचा तिढा नाही. दोन्ही पक्षांकडून आज एबी फॉर्म्स दिले जातील. संजय राऊतांची माहिती. मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा स्वबळाचा नारा. मुंबईमध्ये राष्ट्रवादी 50 जागांवर निवडणूक लढणार. आज उमेदवारांची पहिली यादी येण्याची शक्यता. कोल्हापुरात महायुतीचा फॉर्म्युला ठरला. भाजप 35, शिवसेना 32 तर राष्ट्रवादी 14 जागा. सूत्रांची माहिती. आजच्या बैठकीनंतर अधिकृत घोषणा होणार. राष्ट्रवादी फोडण्यात अदानींच्या भावाचा हात. संजय राऊत यांचा खळबळजनक आरोप. कार्यक्रमाला कुणाला बोलवावं हा पवारांचा प्रश्न. राऊतांचा टोला. नवीन वर्षात झेडपी निवडणुकांचं बिगुल वाजणार. जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात घोषणेची शक्यता. आरक्षण मर्यादेमधील 12 झेडपींची निवडणूक जाहीर होणार. सूत्रांची माहिती. लाडक्या बहिणींना ई केवायसीसाठी उरले शेवटचे 3 दिवस. ई केवायसीसाठी 31 डिसेंबर शेवटचा दिवस.